तुमची राशी वृषभ आहे का? मग हा संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण 25 जुलै या विशेष दिवसात ऊर्जात तुमच्या आयुष्यातील एक अशी परिस्थिती समोर येऊ शकते जी तुम्हाला आतून हादरवून टाकू शकते. 25 जुलै हा दिवस तुमच्यासाठी खूप एक मोठा संदेश घेऊन आला आहे. तुम्ही अजिबात स्किप करू नका, कारण तुमच्या आयुष्यातील एखादी व्यक्ती तुमच्या विरोधात काहीतरी प्लॅन करत आहे का? तुमच्या यशाला अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे का? तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोलत आहे का? तर 25 जुलैच्या आसपास तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा संकेत मिळू शकतो. आणि वृषभ राशीच्या मंडळींनो, सर्वात मोठी गोष्ट अशी आहे, ज्या व्यक्तीला वाटतं की तुमचं वाटोळं करेल तिचा डाव फसण्याची शक्यता आहे. पण सावधान, कारण या काळात तुमच्या समोर एक वेगळी 3 प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. पहिली अडचण, विश्वासघाताचा प्रश्न. तुम्ही तुमच्यावर मनापासून विश्वास ठेवला, ती व्यक्ती अचानक बदलल्यासारखी वाटू शकते. तिच्या बोलण्यात आणि कृती फरक जाणवू शकतो. आज एक बोलणं, उद्या दुसरं बोलणं आणि तुमचा प्रश्न पडेल, ही व्यक्ती खरं माझ्यापासून दूर आहे का? प्रश्न आहे एक मोठा. वृषभ राशीच्या मंडळींनो, जर असा अनुभव तुम्हाला येत असेल तर लगेच कोणावर आरोप करू नका. तुम्ही तुमच्या आजूबाजूला काय चाललं आहे हे याकडे लक्ष नक्की द्या, कारण कधी कधी धोका बाहेरच्या व्यक्तीकडून नसतो, तो आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडून असतो. दुसरी अडचण, तुमच्या कामात अडथळा. 23 जुलैच्या आसपास एखाद्या महत्त्वाचं काम पूर्ण करताना अडथळे जाणवू शकतात. तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी मेहनत घेत असाल, एखादा निर्णय घेण्याच्या तयारीत असाल किंवा एखाद्या नवीन संधीची वाट पाहत असाल, किंवा अचानक एखादी व्यक्ती तुमचा उत्साह कमी करण्याचा प्रयत्न करत असेल. हे काम करू नको, तिला तर यश मिळणार नाही, तुमच्यापेक्षा दुसरा चांगला आहे. या यशामुळे तुमच्या मनात नकारात्मक विचार निर्माण होऊ शकतात. पण वृषभ राशीच्या मंडळींनो, ही तुमची परीक्षा. कोणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवलेला नाही म्हणून तुम्ही स्वतःवरचा विश्वास सोडू नका. तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असेल तर तिच्याशी भांडण्यापेक्षा तुमचं काम अधिक मजबूत करा, कारण तुमच्या यशाचं उत्तर तुमच्या कृतीतून मिळालं पाहिजे. तिसरी आणि सर्वात मोठी अडचण, लपलेलं सत्य. वृषभ राशीच्या मंडळींनो, आता लक्ष देऊन ऐका. तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती तुमच्यापासून एखादी गोष्ट लपवत आहे, अशी भावना तुम्हाला आधीपासून येत असेल तर 23 जुलै आसपास किंवा त्यानंतर काही संकेत तुमच्या समोर येऊ शकतात. एखादा मेसेज, एखादा फोन, एखाद्या व्यक्तीचं अचानक बदललेलं वागणं किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती. यापैकी एखादी गोष्ट तुम्हाला विचार करण्याचा भाग पाडू शकतं आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल, अरे मला जे वाटत होतं ते काहीतरी सत्य होतं. पण इथे तुम्हाला सावध राहायचं आहे. कोणतीही गोष्ट पूर्ण सत्य हे असं समजण्याआधी त्याची खात्री करा, कारण काही वेळा गैरसमजमुळे नाते तुटतात. म्हणून वृषभ राशीच्या मंडळींनो, तुमचं मन सांगतं की म्हणून लगेच निर्णय घेऊ नका. पुरावा पहा, परिस्थिती समजून घ्या आणि मग निर्णय घ्या. आता सर्वात मोठा प्रश्न, ही व्यक्ती कोण? वृषभ राशीच्या मंडळींनो, ही व्यक्ती तुमच्या अगदी जवळची असू शकते, कदाचित तुमच्या ओळखीतील, कदाचित तुमच्यासोबत काम करणारी, कदाचित तुमच्या आसपास सतत असणारी, किंवा अशी व्यक्ती जी तुमच्यासमोर खूप गोड बोलते पण तुमच्या पाठीमागे वेगळंच काहीतरी बोलते. या व्यक्तीचं सर्वात मोठी खूण म्हणजे तुम्ही यशस्वी झालात तिच्या चेहऱ्यावर आनंद असत नाही. तुम्ही एखादी चांगली बातमी सांगितली की ते तुमचं कौतुक करण्याऐवजी लगेच तुमची उणीव शोधते. ते पुढे जाण्याचा प्रयत्न केला की तुमच्या मनात भीती निर्माण करते आणि तुम्ही एखाद्या गोष्टीत यशस्वी झाला की नशीब होतं म्हणून झालं असं नाही, तुमचं यश म्हणून करण्याचा प्रयत्न करते. जर तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती असेल तर तिच्याशी शत्रुत्व करण्याची गरज नाही. फक्त एक गोष्ट करा, तुमच्या आयुष्याची प्रत्येक गोष्ट तिला सांगणं बंद करा. तुमची पुढची योजना, तुमची आर्थिक परिस्थिती, तुमचे महत्त्वाचे निर्णय, तुमच्या घरातील वैयक्तिक गोष्टी, या सर्व गोष्टी प्रयत्नांना सांगण्याची गरज नाही. कारण वृषभ राशीच्या मंडळींनो, तुमची शांतता ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. तुमची गुप्त हीच तुमची सुरक्षा आहे. पण आता एक मोठं ट्विस्ट आहे. ज्या व्यक्तीला वाटतं की तुमचं नुकसान करेल तिचा डाव उलटा पडू शकतो. तिने तुमच्या विरुद्ध काही बोललं असेल तर त्या गोष्टीचा अर्थ असा समोर येऊ शकतो, जिने तुमच्या विरोधात गैरसमज निर्माण केला असेल तर तो गैरसमज दूर होऊ शकतो. तिने तुमच्या कामात अडथळा आणायचा प्रयत्न केला असेल तर त्या काळात तुम्हाला दुसरी चांगली संधी मिळू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्या व्यक्तीने तुम्हाला कमजोर समजलं तिला तुमची ताकद दिसू शकते. म्हणून वृषभ राशीच्या मंडळींनो, 23 जुलैला घाबरायचं नाही, पण सावध नक्की राहायचं. कोणावर अंधविश्वास ठेवायचा नाही, पण रागाच्या भरात
निर्णय घ्यायचा नाही आणि तुमच्या आयुष्याबद्दल प्रत्येकाला सगळं सांगायचं नाही, कारण हा काळ तुम्हाला एक मोठा धडा शिकवू शकतो. कोण आपलं आहे आणि कोण फक्त आपलं असल्याचं नाटक करतं. जर तुम्ही स्वामी समर्थाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिहा, कारण पुढच्या भागात आपण पाहणार आहोत ही व्यक्ती तुमच्या कोणत्या क्षेत्रात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकते. पैशाच्या संबंधित धोका आहे का? नात्यामध्ये गैरसमज निर्माण होणार आहे का? कामाच्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध कोणता डाव रचला गेला आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, 23 जुलै या संकेतामागचं खरं लपलेलं सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण वृषभ राशीच्या मंडळींनो, तुमचं वाटोळं करण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती यशस्वी होईल, तितकाच डाव तितकाच तिच्यावर उलटणार याचा संकेत पुढे अधिक स्पष्ट होणार आहे. तर मंडळी, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन करून प्रेस आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ही व्यक्ती नेमकी कोण, तिचा डाव काय आहे आणि ती कोणतं आपल्या घरावर वाटोळं करायला निघाली हे आपण आता जाणून घेणार आहोत. वृषभ राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत जिच्यामुळे तुमच्या आयुष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. ही व्यक्ती कोण आहे? प्रत्येक वृषभ राशीच्या व्यक्तीसाठी वेगळी असू शकतं, पण या व्यक्तीची एक गोष्ट समान असू शकते. ती तुमच्या आयुष्यातील तुमची कमजोरी ओळखते. ती तुमच्या गोष्टीला घाबरता, तुमच्या मनात तिची चिंता आणि तुमच्या आयुष्यात कोणतं काम महत्त्वाचं आहे ही या व्यक्तीला माहीत असू शकतं आणि ह्याच माहितीवर वापर करून तिच्यावर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो. वृषभ राशीच्या मंडळींनो, जातकांनो, भावांनो, बहिणींनो, विशेष 25 जुलैच्या आसपास तुमच्या आजूबाजूला एखादी व्यक्ती अचानक गोड बोलताना दिसली तर तिच्या बोलण्यापेक्षा तिच्या कृतीकडे लक्ष द्या, कारण काही लोक समोरून म्हणतात मी तुझ्या सोबत आहे, पण वेळ आली की तेच लोक तुमच्यापासून दूर जातात. आणखीन एक संकेत असा आहे, तुमच्या एखाद्या महत्त्वाच्या कामाची माहिती मिळाल्यानंतर ही व्यक्ती तुम्हाला गोंधळ टाकण्याचा प्रयत्न करू शकते. तुम्ही एखादा निर्णय घेतला की तो म्हणेल थांब, आधी विचार कर, पण तिचा हेतू तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यापेक्षा तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा असू शकतो. म्हणून तुमच्या राशीच्या लोकांना या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची प्रत्येक योजना कधी कोणाला सांगू नका, तुमच्या आर्थिक व्यवहाराबद्दल जास्त माहिती देऊ नका आणि तुमच्या वैयक्तिक नात्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीला जास्त हस्तक्षेप करू देऊ नका, कारण तुमच्या आयुष्यातील ही व्यक्ती तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करेल, पण तिचा डाव पूर्णपणे यशस्वी होईल असं नाही. उलट तिच्या एखाद्या चुकीच्या वागण्यामुळे तिचं खरं रूप तुमच्या समोर येऊ शकतं आणि त्या क्षणी तुम्हाला एक गोष्ट नक्की समजेल, ज्याच्यावर मी इतका विश्वास ठेवला तोच माझ्या विरुद्ध खेळ खेळत होता. ज्याच्यावर मी मनापासून सर्व विश्वास ठेवून बोलत होता त्यांनी मला धोका दिला. पण वृषभ राशीच्या मंडळींनो, घाबरू नका, कारण पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत या व्यक्तीचा डाव तुमच्यावर उलटणार कसा आणि या तुमच्या आयुष्यात कोणता मोठा बदल कसा घडू शकतो. वृषभ राशीच्या मंडळींनो, आता आपण या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू करणार आहोत, कारण ज्या व्यक्तीला वाटत होतं की ती तुमचं नुकसान करेल, तुमची बदनामी करेल किंवा तुमची प्रगतीला अडथळा आणेल, तिचा डाव तिच्यावर उलटण्याची शक्यता आहे. पण हे कसं होणार? वृषभ राशीच्या मंडळींनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्याला जास्त काळ लपवून ठेवता येत नाही. एखाद्या व्यक्तीला तुमच्या व्यक्तीबद्दल कोणाला काही चुकीचं सांगितलं असेल, तुमच्याविषयी गैरसमज निर्माण केला असेल किंवा तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला असेल तर 23 जुलैच्या आसपास किंवा त्यानंतर एखादी घटना घडू शकते ज्यामुळे त्या व्यक्तीच्या बोलण्याविरोधात समोर येऊ शकते. तिने एका व्यक्तीसमोर एक गोष्ट सांगितली असेल आणि दुसऱ्या व्यक्तीसमोर त्याच्या अगदी उलट कोणती गोष्ट सांगितली असेल. पण वृषभ राशीच्या मंडळींनो, तुम्ही शांत राहा, कारण तुम्ही जर लगेच त्या व्यक्तीशी वाद घालला तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. तुम्हाला फक्त निरीक्षण करायचं आहे, कोण काय बोलतो, कोण कसं वागतं, कोण तुमच्याशी अचानक जास्त गोड बोलतं आणि कोण तुमच्या यशावर अस्तव्यस्त होतं. या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या, कारण या काळात तुमच्या विरुद्ध एक मोठा संकेत येऊ शकतो. कदाचित एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला अशी माहिती मिळेल जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल, मनात म्हणाल मला याची कल्पना नव्हती, आणि कदाचित त्या क्षणी त्यांच्या लक्षात येईल की गेल्या काही दिवसापासून
काही गोष्टी विचित्र का घडत होत्या? तुमच्याशी एखादी व्यक्ती अचानक दूर झाली? एखाद्या कामात अचानक अडथळा का आला? तुमच्या आणि एखाद्या जवळच्या व्यक्तीमध्ये गैरसमज का निर्माण झाला? यामागचं खरं हळूहळू स्पष्ट होऊ शकतं. पण वृषभ राशीच्या मंडळींनो, इथे तुमचा विजय सुरू होतो. कारण तुमच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तीला वाटत असेल की तुम्ही एकटे पडाल, पण परिस्थिती उलटी होऊ शकते. ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे, तुमच्या बाजूने उभे राहू शकतात, त्यांना तुमच्याबद्दल चुकीची माहिती देण्यात आली होती हे सत्य समजू शकतं. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमची प्रतिमा पुन्हा मजबूत होऊ शकते. म्हणून वृषभ राशीच्या मंडळींनो, जर सध्या तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती तुमच्या विरुद्ध काहीतरी करत असल्याचं तुम्हाला जाणवत असेल तर घाबरू नका. तिच्याशी भांडू नका, तिला धमकी देऊ नका. फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवा. कारण कधी कधी समोरच्या व्यक्तीला स्वतःचा डाव उघड करण्यासाठी आपण शांत राहणं हा सर्वात मोठा उपाय असतो. लक्षात ठेवा, तुमचं नशीब कोणावर कटकारस्थांमध्ये संपत नाही. तुमच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात, पण त्या अडचणी तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी येऊ शकतात. त्यामुळे 23 जुलैच्या आसपास एक गोष्ट नक्की करा. तुमच्या आयुष्यात कोणाला किती महत्त्व द्यायचं यांना पुन्हा एकदा विचार करा. कारण पुढच्या भागात आपण पाहणार आहोत ही व्यक्ती तुमच्या प्रेमसंबंधात, कुटुंबात किंवा पैशाच्या बाबतीत कोणता मोठा अडथळा निर्माण करू शकते. आणि त्याहून महत्त्वाचं, तुमच्या आयुष्यात येणारा तो एक संकेत कोणत्या ज्यामुळे तुम्हाला समजेल की समोरच्या व्यक्तीचा खरा चेहरा आता उघड होणार आहे. वृषभ राशीच्या मंडळींनो, आता तुम्ही खूप लक्ष देऊ नका. कारण 25 जुलै या विशेष संकेतामध्ये तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा इशारा म्हणजे तुमच्या आयुष्यातील एक व्यक्ती तुमचं वाटोळं करण्याचा प्रयत्न करू शकते. पण तिचा डाव यशस्वी होण्यासाठी तिला तुमची एक कमजोरी माहीत असणं गरजेचं आहे. आणि ती कमजोरी म्हणजे तुमचा आत्मविश्वास. वृषभ राशीच्या मंडळींनो, तुम्ही मनाने खूप सरळ असता. एखाद्या व्यक्तीला आपलं मानलं की त्याबरोबर त्या व्यक्तीचा विश्वास ठेवता. कधी कधी तिच्यासाठी स्वतःचं नुकसान सहन करता. पण आता वेळ आली आहे थोडं सावध राहण्याची. जर एखादी व्यक्ती तुमच्या घरातील गोष्ट सतत विचारत असेल, तुमच्या पैशाबद्दल चौकशी करत असेल, तुमच्या वैयक्तिक नात्यामध्ये विनाकारण रस घेत असेल किंवा तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये हस्तक्षेप करत असेल, तर या काळात तिच्यापासून थोडं अंतर ठेवणं चांगलं ठरू शकतं. कारण कधी कधी एखादी व्यक्ती तुमची काळजी घेते असं दाखवते, पण खरं तर ती तुमची माहिती गोळा करत असते आणि नंतर त्याच माहितीचा वापर तुमच्या विरुद्ध केला जाऊ शकतो. 25 जुलैच्या आसपास त्यानंतर कोणती व्यक्ती सांगण्यावरून घाईघाईने आर्थिक निर्णय घेऊ नका. कोणी तुम्हाला एखादी मोठी योजना सांगितली की तुम्हाला पटकन पैसे गुंतवायला सांगितले किंवा कोणीतरी म्हणाल माझ्यावर विश्वास ठेव, तुला मोठा फायदा होईल, तर थांबा, सगळं नीट तपासा. कारण तुमच्या पैशाचा, विश्वासाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. याचा अर्थ असा नाही तुमच्या विरुद्ध नक्की वाईट घटना घडणार, पण सावधगिरी ठेवणं तितकं आपल्या फायदेशीर असतं. नात्यामध्ये गैरसमज. वृषभ राशीच्या मंडळींनो, या काळात तुमच्या आणि एखाद्या जवळच्या व्यक्तीमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तुम्ही सत्य न तपासता लगे रागू नका. म्हणून लक्षात ठेवा, जर तुमच्या जवळची ती व्यक्ती अचानक तुमच्यापासून दूर जात असेल तर लगेच तिच्यावर संशय घेऊ नका. कारण कदाचित तुमच्या नात्यामध्ये समस्या निर्माण करणारी व्यक्ती तिसरीच कोणीतरी असू शकते. पण आता सगळ्या मोठा ट्विस्ट, ज्या व्यक्तीने तुमचं वाटोळं करण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीची एक चूक तिचं खरं रूप तुमच्यासमोर आणू शकतं. आणि हा क्षण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. कारण त्या दिवसानंतर तुम्ही ठरवलं आता या व्यक्ती माझ्या आयुष्यात पूर्वीसारखं स्थान द्यायचं नाही. वृषभ राशीच्या मंडळींनो, ही तुमच्या आयुष्यातील एक मोठी शिकवण असू शकते. सगळ्यांशी चांगलं वागा, पण प्रत्येकावर अंधविश्वास ठेवू नका. तुमच्या मनात स्वामी समर्थाची श्रद्धा ठेवा, तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि तुमच्या आयुष्यातील निर्णय शांतपणे घ्या. कारण तुमच्या विरोधाचा डाव कितीही मोठा असला तरी तुमची सावधगिरी, तुमची सकारात्मक त्या डावाला कमजोर करू शकते. आणि पुढच्या भागात आपण पाहणार आहोत 23 जुलैच्या आसपास तुम्हाला मिळणारा तो कोणता संकेत असेल ज्यामुळे तुम्हाला समजेल की तुमच्या विरोधात डाव आता फसतो आणि कोणी बदनामी तुमचं लपलेलं सत्य उघड करू शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्या व्यक्तीने तुमचं वाटोळं करण्याचा प्रयत्न केला तिच्यासोबत पुढे नेमकं काय होऊ शकतं. चला तर मंडळी, आपण जाणून घेऊया. वृषभ राशीच्या मंडळींनो, आता या भागाकडे खूप लक्ष द्या. कारण आतापर्यंत ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलत होतो त्या व्यक्तीचा खरा हेतू हळूहळू तुमच्या लक्षात येऊ शकतो. 23 जुलैच्या आसपास एखादी अशी घटना घडू शकते जी तुम्हाला आतापर्यंत अनेक घटनेचा अर्थ समजून देईल. कदाचित तुम्ही एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवला असेल, तिच्यासाठी खूप काही केलं असेल, तिच्या अडचणीच्या वेळी तिच्या पाठीशी उभे राहिला असेल, पण जेव्हा
तुमच्यावर अडचण आली तीच व्यक्ती तुमच्यापासून दूर गेले आणि आता तुम्हाला जाणवू शकतं मी ज्याला आपलं समजलं होतं तो खरा हितचिंतक नव्हता. मी ज्याला वृषभ राशीच्या लोकांनो हा क्षण तुमच्यासाठी भावनिक असू शकतो. तुमच्या मनात राग येऊ शकतो, दुःख येऊ शकतं आणि कदाचित तुम्हाला त्या व्यक्तीला जाब विचारावासं वाटेल. पण माझा तुम्हाला एक सल्ला आहे, काही करू नका, कारण समोरची व्यक्ती तुमच्याकडून एखादी प्रतिक्रिया मिळवण्याची वाट पाहत असू शकते. तुम्ही रागाने काही बोलू नका किंवा भावनेच्या भरात एखादा निर्णय घेऊ नका, तर त्याचा फायदा पुन्हा त्या व्यक्तीला होऊ शकतो. म्हणून या काळात तुमचं सर्वात मोठं शस्त्र तुमची शांतता, तुमची शांत सगळं निरीक्षण करा आणि योग्य वेळी योग्य वेळ द्या, कारण सत्य स्वतःहून बाहेर येतं. वृषभ राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती अचानक तुमच्याशी खूप वेगळ्या पद्धतीने वागू लागली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. जी व्यक्ती रोज फोन करत होती जी अचानक फोन करणं बंद करू शकते. जी व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे रस घेत होती ती अचानक शांत होऊ शकते. किंवा जी व्यक्ती तुमच्याबद्दल सतत माहिती घेत होती ती अचानक तुमच्यापासून अंतर ठेवू शकते. आणि तुम्हाला प्रश्न पडेल असं अचानक का झालं. कदाचित त्या व्यक्तीने जाणवलं असेल की तिचा डाव तुमच्यावर उघड होतो, म्हणून तिचे तुमच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू शकते. आणि वृषभ राशीच्या मंडळींनो, ही तुमच्यासाठी एक मोठी खूण असू शकते. तुमच्या आयुष्यातील मोठा बदल. आता या परिस्थितीचा दुसरा भाग पाहूया. ज्या व्यक्तीने तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला त्याच काळात तुमच्या आयुष्यात एखादी नवीन संधी येऊ शकते. नवं काम, नवं प्रोजेक्ट, नवी ओळख किंवा एखाद्या व्यक्तीकडून मिळणारी मदत, ही गोष्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. आणि तेव्हा तुम्हाला समजेल माझ्यासाठी एक दार बंद झालं पण त्यापेक्षा मोठं दार उघडलं. वृषभ राशीच्या मंडळींनो, म्हणून कोणावरही तुमच्यापासून दूर गेलं तर मन दुःख होऊ नका. काही लोक तुम्हाला आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाही, ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतात. कदाचित ही व्यक्ती तुम्हाला एक धडा शिकवणार आहे, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर अंतर ठेवायचं. जर सध्या तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल जिच्यावर तुम्हाला संशय आहे तर ते शत्रू समजण्यासाठी घाई करू नका. पुरावा नसताना कोणावर आरोप करू नका आणि स्वतःची काळजी नक्की घ्या. तुमची वैयक्तिक माहिती जपून ठेवा. तुमच्या पैशाच्या बाबतीत सावध राहा आणि तुमच्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये कोणावर दबावाखाली येऊ नका. कारण वृषभ राशीच्या मंडळींनो, तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. कोणावर तुमचं वाईट करण्याचा प्रयत्न करू शकत नाही, पण तुमची मेहनत, तुमची बुद्धी, तुमची सावधगिरी तुम्हाला त्या परिस्थितीच्या बाहेर काढू शकते. म्हणून पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत वृषभ राशीच्या मंडळींनो, 23 जुलैचा सर्वात मोठा सकारात्मक संकेत. पैशाच्या बाबतीत कोणती संधी मिळू शकते, नात्यामध्ये संत समोर आल्यानंतर काय बदल होऊ शकतो आणि शेवट श्री स्वामी समर्थाचा असा कोणता छोटा उपाय करायचा ज्यामुळे तुमच्या मनाला सकारात्मक आणि आत्मविश्वास मिळेल. पुढचा भाग अजिबात चुकू नका. वृषभ राशीच्या मंडळींनो, आता आपण या संपूर्ण संदेशाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आतापर्यंत आपण पाहिलं की तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती तुमच्या विरोधात काहीतरी करण्याचा प्रयत्न करू शकते. तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तुमच्याबद्दल गैरसमज पसरवले जाऊ शकतात. पण आता परिस्थिती बदलण्यात दिसू शकते. 25 जुलैच्या आसपास किंवा त्यानंतर तुम्हाला एखादी अशी बातमी किंवा माहिती मिळू शकते ज्यामुळे तुमच्या मनातील अनेक प्रश्नांचे उत्तर मिळू शकतात. आणि आतापर्यंत विचार करत होता माझ्याशी असं का होतं, माझ्या कामात वारंवार अडथळे का येत आहे, माझ्या जवळच्या व्यक्तीमध्ये गैरसमज का निर्माण होत आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हळूहळू मिळू शकतं. आणि तेव्हा तुम्हाला समजेल ज्यावर तुम्ही संशय घेतला नव्हता त्याच व्यक्तीचा या सगळ्या गोष्टीमध्ये सहभाग असू शकतो. पण वृषभ राशीच्या मंडळींनो, एक गोष्ट समोर आली तर तुम्ही ती सूड घेण्याचा विचार करू नका. कारण तुमचा विजय या कोणावर हरवण्यात नाही तर स्वतःला पुढे नेण्यात आहे. ज्यांनी तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला त्यांना उत्तर देण्यासाठी तुम्हाला भांडण करण्याची गरज नाही. तुमचं यश, तुमची प्रगती, तुमचा शांत स्वभाव आणि तुमचं चांगलं भविष्य हे सर्वांसाठी सर्वात मोठं उत्तर आहे. वृषभ राशीच्या मंडळींनो, या काळात आर्थिक बाबतही काही सकारात्मक हालचाली दिसू शकतात. एखादं रखडलेलं काम पुढे सरकू शकतं किंवा तुमच्या समोर एखादी नवीन कमाईची संधी येऊ शकते. पण लक्षात ठेवा, संधी आली म्हणून लगेच निर्णय घेऊ नका. सगळ्यात गोष्ट तपासा, कागदपत्र नीट वाचा आणि कोणावरही दबावाखाली आर्थिक निर्णय घेऊ नका. कारण तुमच्या विचार सुद्धा डाव खेळणारी व्यक्ती तुमच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकते. म्हणून 25 जुलैच्या आसपास आर्थिक बाबत सावधगिरी, संयम खूप महत्त्वाचा आहे.
नात्यामध्ये एक मोठा खुलासा. वृषभ राशीच्या मंडळींनो, तुमच्या नात्यात जर एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे गैरसमज निर्माण झाले असेल तर हळूहळू दूर होऊ शकतात. ज्या व्यक्तीशी तुमचं बोलणं बंद झालं होतं, ज्याच्याशी तुमचा गैरफायदा झाला होता, तुमच्या नात्यात समस्या निर्माण करणारी व्यक्ती तुम्ही किंवा समोरची व्यक्ती नव्हती, तर त्यामध्ये पडणारी तिसरी व्यक्ती होती. म्हणून वृषभ राशीच्या मंडळींनो, नात्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याऐवजी त्या व्यक्तीशी तुमचं नातं कसं आहे तिच्यापासून थेट बोला, कारण संवादाने गैरसमज दूर करू शकतात. वृषभ राशीच्या जातकांनो, जर तुमची श्री स्वामी समर्थावर श्रद्धा असेल तर हा छोटा आध्यात्मिक उपाय करू शकता. सकाळी किंवा संध्याकाळी शांत ठिकाणी बसा, डोळे बंद करा, मनात श्री स्वामी समर्थाचं नामस्मरण करा आणि 11 वेळा श्रद्धाने श्री स्वामी समर्थ, त्यानंतर मनापासून प्रार्थना करा. स्वामी समर्थ, माझ्या आयुष्यातील खोटेपणा आणि नकारात्मक दूर करा, मला सत्य ओळखण्याची बुद्धी द्या, माझ्या आयुष्यातील योग्य लोकांची साथ मिळू द्या आणि चुकीच्या लोकांपासून मला योग्य अंतर ठेवायची शक्ती द्या. हा उपाय श्रद्धे, मानसिक सकारात्मकतेसाठी आहे. वृषभ राशीच्या मंडळींनो, आजचा सर्वात मोठा संदेश एकच आहे. तुमचं वाटोळं करण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती तुमचं भविष्य ठरवू शकत नाही. तिचा डाव फसला तरी तुम्ही सूट घेऊ नका. फक्त स्वामी समर्थावर श्रद्धा ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा, कारण शेवटी सत्य कितीही लपवलं तरी एक ना एक दिवस समोर येतं आणि तुमच्या विरोधात कितीही मोठा कट डाव रचला तरी तो कधी ना कधी समोर येतो. तुम्ही सावध राहिला तरी, शांत राहिला तरी, योग्य निर्णय घेतला तरी त्या परिस्थितीतून नक्कीच मजबूत होऊन बाहेर पडू शकता. जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर तुम्हाला हा संदेश तुमच्या परिस्थितीशी जोडलेला असेल, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. माझ्यावर श्री स्वामी समर्थांची कृपा आहे असं लिहा. मंडळी, मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं मी मनपूर्वक स्वागत करते. तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुम्हाला व्हिडिओ तुमच्या माहितीशी अचूक वाटला असेल तर आपल्या चॅनलचं बेल आयकॉन प्रेस करून सबस्क्राईब बटन टॅप करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन राशी भविष्याच्या अचूक माहितीसाठी, अचूक अपडेटसाठी आपल्या चॅनलला जोडून राहा. चला तर मंडळी, सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा. अचूक माहितीसाठी असंच जोडून राहा. बाय.